किती प्रेमाने आणि हौसेने घाट घातलाय माहिती सगळ्यांनी. तुला नको होतं तर आधीच सांगायचं होतंस ना. तुला विचारूनच ठरवलं होतं ना सगळ्यांनी. अरे तसं नाहीये, तुझी शपथ, मी मुद्दाम नाही केलं असं. मी वेळेवर येणारच होते, पण काय माझ्यासमोर अधू आला. आणि आणि काय, बोलत राहिलो आम्ही. म्हणजे इतका वेळ तू सॉरी, मी डिस्टर्ब केलं का? पण माईंनी विचारायला लावलं होतं की तुला अजून तयार होऊन बाहेर यायला किती वेळ? एक 5च मिनिटं विजयताई, मी पटकन तयार होऊन. सगळे रागावलेत माझ्यावर. पटकन तयार होऊन बाहेर ये. जर तुझी इच्छा असेल तर. चला, सगळी तयारी झाली. बरं, मेघना तयार होते ना? हो. तू जाऊन अर्चूला बोलवून ये. नाही, सतीश गेलाय तिला बोलवायला, पण ती अजून गुस्सात असेल. तू जाऊन बोलव, म्हणजे येईल खाली. आणि जाता जाता राणे काकू आणि योगिनीलाही हाक मार. बरं. जा. माई, आता काही बोलू नका तुम्ही. बसा बघू. मुलगी आपली सुखरूप घरी आली ना, मग झालं तर. हो, हल्लीच्या मुलींना सवय नसते आपल्यासारखी या सगळ्या गोष्टींची, विसर पडतो. आता छानपैकी हळदी कुंकू पार पाडूया, अगदी हसतमुखानं. आणि गौरीलाच सांगूया ना, आमच्या मुलीला सुबुद्धी दे म्हणून. हा, खरंच भाग्यवान आहे मेघना. आई असून मी रागवली, पण तुम्ही. सासू म्हणूनच नाही बोलायचं. आईची नख लागली ना तरी चालतात, पण सासूचं बोटही लागलेलं चालत नाही. झाली का तयारी? हो, झाली ना. बरं, मेघना आली का? हो, आलीये, तयार होते. अहो, केवढा उशीर तिला. काय रे आदित्य, किती उशीर तुझ्या बायकोला. आहे कुठे ती? योगिनी, काय चुकीचं बोलले का हो माई? अहो, मी जर वातावरण हलकं करायचा प्रयत्न केला तर हा गुस्सातच निघून गेला. बरं, पण आहे कुठे मेघना? अगं तयार होते. अजून आता तयारच होतीये. म्हणजे अजूनही तात्कळत बसणं आहेच का ग? पण का एवढा उशीर झाला? काय मी, मलाही नाही कळलं. आज त्यांची भेट झाली, मग नवल काय त्यात? हे तर होणारच होतं ना एक ना एक दिवस. आणि आदित्य, तुला हे लग्नाच्या पहिल्या दिवशीच कळलंय. मेघनाला तिचं प्रेम मिळायला हवं असाच डिसिजन घेतलायस ना तू. मग आता इतका व्याकुळ का होतोयस? इतका त्रास का होतोय तुला? प्रेम, तिच्या प्रेमात असा पूर्ण बुडून जाईन हे माहित नव्हतं तेव्हा. एका बाजूला शांत, संयमी आणि योग्य निर्णय घेणारा आदित्य देसाई, आणि दुसऱ्या बाजूला प्रेमात पागल झालेला आदित्य देसाई. सगळं ना माईंच्या मार्गदर्शनाखालीच केलंय मी आणि अर्चने. माई, मी हे बघ, सगळ्या तुझ्यासाठी ताटकायला आहेत. आधी आपण गौरीची पूजा करूया आणि मग हळदी कुंकू सुरू करूया. ये बाळा, या या गो. ये.
अन्नपूर्णाला झोपाळ्यात बसव. हम्म. सकाळी आपण पूजा केली ना तिची. हा, आता तिला हळदी कुंकू व्हा. स्वतःलाही लाव. आता अक्षता व्हा तिच्यावर. आता गजरा घाल तिला. आता मंडल काढ आणि नैवेद्य दाखव. इथे करू माई? हा. आता नैवेद्य दाखव. हरभऱ्याने ओटी भर तिची. घे असे आणि ओटी भर. करू? नाही नाही, हातात घे बाळा. बर. ठेव तिथे. छान. आता तिला आंबे डाळ ठेव, पन्ह ठेव. ठेव. ठेव तिकडे. आता देवीला नमस्कार कर आणि सांग तिला, माझ्या या घरात सुख शांती नांदू दे, समाधान नांदू दे आणि सगळ्यांचं आरोग्य छान राहू दे. नमस्कार करा ग सगळ्यांनी. हो. खूप गोंधळले अगं मी गौराई. मला योग्य रस्ता दाखव आणि त्या रस्त्यावरून चालण्याची शक्ती दे. तीनदा करायचा असतो. चला, आता सगळ्यांना हळदी कुंकू द्या, ओटी भरा. चला बसा ग. हो हो. ठेव. माई, अगं आधी मला नाही, आईला आणि राणे काकूना लाव. त्यांचा मान आहे. नाही नाही माई, मलाच पहिल्यांदा लावू दे, तुमचाच मान आहे. अहो कसला मान घेऊन बसताय माझा. आधी तुमचा, तुम्ही अतिथी आहात आज. आणि राणे काकूंचा. जा. राणे काकूंना लावते. अर्चू गजरे. नशीबवान आहेस हा मेघना. मी जर अशी उशिरा आले असते ना, तर माझ्या सासूने चांगलं चोपून काढलं असतं मला. सॉरी राणे काकू, माझ्यामुळे तुम्हाला ताटकळायला लागलं उगाच. अगं गंमत करते मी. आणि सॉरीच जर म्हणायचं असेल ना, तर आधी आपल्या सासूला म्हण आणि मग या दोघींना. असं असं. अर्चू आंबेडा देताना आणि पन्ह दे. हिरा. माई तुम्हाला
विजयाताई, आय एम रिअली व्हेरी सॉरी. असू दे ग, सवय झाली आता आम्हाला. एक मिनिट मेघना. मला तुझं आजचं वागणं अजिबात आवडलेलं नाही. आय एम रिअली व्हेरी सॉरी ताई. मी खरंच मनापासून सॉरी म्हणते. तुला काय वाटलं तू सॉरी म्हणशील आणि निसटशील? एक मिनिट विजय, बोलू देत मला. तुला ना या सगळ्यासाठी मोठी शिक्षा मिळणार आहे. ये ये इथे अशी उभी राहा सगळ्यांसमोर. ये उभी राहा इथे. ठीक आहे, शिक्षा. काय अर्जुताई, ए अर्चुताई असं नको म्हणूस. विजयाताई असं सुद्धा म्हण. काय ना, कारण ही मुळात आयडिया विजयाची. किती चांगला तुम्ही दोघे. अगं, तो बॉक्स उघडल्याशिवाय तुला कसं कळणार आम्ही किती चांगले आहोत ते? लवकर उघड ना तो बॉक्स, बघूया ना आत काय आहे ते. उघडते. वाव, सो क्यूट. खूप छान आहे. हो ग, अगदी सिनेमात असतं ना तसं आहे. खूप गोड आहे. घालून दाखव ना. हो हो. हा हा हा, घालून हा. दाखव. ए थांब 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 थांब. मी आदित्यला बोलवते, आदित्यच घालेल. हं? अर्जुताईने नको ना, मी घालते. थांब ग. आदित्य, अर्जुताई, आदित्य लवकर ये. अहो राहू दे ना, मी एवढी घालते. कशाला लाजतेस तू? आला आला आला. आला आला. काय ग? हे ना, हे लॉकेट घे आणि मेघनाच्या गळ्यात घाल. अरे काय यार अर्चू, मला कशाला खेचताय त्यात? तुमचं चालू दे ना बायकांचं. अरे आदित्य, अरे असं काय हा? अय्या, अरे ए तू लॉकेट कशाला घेऊन गेला आता हा? मेघना, असा काय का तुझा नवरा? तुम्ही दोघं म्हणजे ना सस्पेन्स थ्रिलर आहात. सतत दोघांमध्ये काहीतरी अशी गूढ कथा चालू असते. काय करत असतात काय माहिती. ए पण तुला आवडलं ना ग लॉकेट? हो ताई, खूप छान आहे. थँक्यू सो मच. बरं चला आता तुम्ही घ्या आंबेडा हो. आणि पण घ्या. अर्चू घे ग आंबेडा आपल्या थांब, दोघींना. मी देते. या हृदयात माझा फोटो लावलाय मेघना सोबत, पण तिच्या हृदयात कोणाचा चेहरा आहे? बरं माई, निघू आम्ही? हो या. चला माई, निघते. योगिनी, आंबेडा दिली आप्पांसाठी, ती त्यांनाच दे, नाही तूच खाशील मटा. हो माई. आमच्या घरी तर आठवणच करायला नकोय. वाटच बघत असतील कधी आंबेडाळ घेऊन येते याची. बरं मेघना, पुढच्या वेळी तरी वेळेवर या बाई. हो राणे काकू. आणि पुन्हा एकदा आय एम सो सॉरी. अगं नाही ग, गंमत केली तुझी. चला येऊ? हो. चला.
येतो ग. बाय मेघना. बाय. बाय. येते ग. मीही निघते आता माई. अहो तुम्ही कशाला निघताय? राहा की आता इथेच. पण मीनाताई यायची घरी. अहो मग त्यांना इथेच बोलवून घ्या की. हो ना, पण तिला यायला ना खूप रात्र होणार आहे आणि ती यायच्यात मला घरी पोचायला हवं. निघते मी आता. बर, पण तुम्ही आलात ना ते अगदी खूप बरं वाटलं हो मला. मलाही खूप बरं वाटलं हो. माई, आईला रिक्षापर्यंत सोडवून येऊ? अजिबात नाही, रिक्षापर्यंत वगैरे जायचं नाही. इतकं नटून थटून रस्त्यावर जायचं नसतं. नजर लागेल ना माझ्या सुनेला. अंगणातच जा हो. जा. येते. हो या. ऐक माई, संपला काय संपला विषय? तू ना अलीकडे तिची जास्तच जरा कड घ्यायला लागलीस. काय होतं ना माई, म्हणजे तुम्ही किंवा नाना कुणीच तिला बोलत नाही. कितव्यांदा झालंय आता हे? आणि तुम्ही दोघंही तिला बोलत नाही, त्याच्यामुळे तिला काही फरकच पडत नाही. नुसतं सॉरी म्हटलं की झालं. याला काही अर्थ आहे का माई? आणि हेच जर माझ्या बाबतीत घडलं असतं ना तर चांगली खरडपट्टी काढली असतीस तू. आणि आता ही हिच्या बाबतीत घडते तर जाऊ दे, बरं होतं, हे असं. माई, खरंच भाग्यवान आहेस हं मेघना तू. अगं तुला इतका उशीर झाला, वर कळवलं देखील नाहीस तू कोणाला. मनातनं किती अपमानास्पद वाटलं असेल ग सगळ्यांना. पण तसं कुणीही दाखवून दिलं नाही. सगळ्यांनी तुला सांभाळून घेतलं. आजच्या या चैत्र गौरीच्या हळदी कुंकवाला गालबोट लागू दिलं नाही बघ. खरंच फार चांगली माणसं आहेत ग. पण काय झालं होतं? का उशीर झाला तुला? ठाऊक होतं ना तुला, सगळे वाट बघत असतील. हा, असं कसं भान राहिलं नाही ग तुला? पण काय झालं काय उशीर व्हायला? आई, आपण बोलू ना ते नंतर. आता ऑलरेडी मी टेन्शन मध्ये ना, बोलू नंतर आपण. हे असं बरं नाही ग मेघना. हे बघ, आज सगळे होते म्हणून माई बोलल्या नाहीत, पण कदाचित सगळे गेल्यावर माई तुझ्याशी बोलतील. त्यांना उलट उत्तर देऊ नको सांग. उशिरा येऊन चूक आपलीच आहे की नाही? आई, हा? अगं तेवढं कळतं ना ग मला. पुन्हा पुन्हा तेच तेच नको सांगूस तू. मी बोलते त्यांच्याशी. रागवलीस ना माझ्यावर? अगं आता चैन पडेल का मला? बरं बाई, ते जाऊ दे. मला सांग, बाबा कुठे गेलेत? ते गेलेत एका मठात. काय? आई, हे हाताबाहेर चाललंय ना सगळं. तू त्यांना एकट्याला जाऊच का दिलं मला सांग. अगं त्यांना काही झालं म्हणजे? तू बघितलंस ना परवा ते विचित्रपणे लोटांगण घालत होते, त्याचं काय झालं ते? अगं मी काय करू मेघना? ह्यांच्या स्वभावाशी टक्कर देणं मला एकटीला नाही ग निभत. आई प्लीज, निघताना अशी काळजी लावू नकोस मला. बरं मला सांग, मीना मावशी नक्की येणार आहे ना राहायला? का राहतेस इथे? नाही नाही, तू इथे राहा. नाही नाही, हे एवढं झालंय, नको. हे बघ, बरं वाटत नाही असं. आणि मीनाताई येणार आहे राहायला, तू काळजी करू नकोस. हा, नक्की? हो. येऊ मी? सांभाळून जा. हो. काळजी घे स्वतःची. हो. आणि हा, सॉरी, मी रागावले तुझ्यावर. हे वेळाबाई, आपल्या लेकराचं बोलणं नाही लागत ग आईला. तू मात्र सांभाळून राहा, सुखी राहा, एवढंच हवंय बघ मला. मग तू कितीही बोललीस ना तरी चालेल. आई, चल, येते आता मी. हा, काळजी घे. वी आर डेस्टाईन्ड टू मीट, असं म्हणाला होता तो. मे बी.
पण नियतीने कोणाशी गाठ बांधली आहे मेघनाची? माझ्याशी की आदित्य, थोडं बोलायचं होतं. हं. मित्रच ना तू माझा. हो. आज जे काही घडलं ते प्लीज मला तुझ्या बरोबर शेअर करू दे.